नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। एक काळ असा होता, जर एखाद्या मुलाचे लग्न झाले आणि त्याला त्याच्या पत्नीसोबत बोलायचे असले तर तो त्याच्या बापासमोर त्या पत्नीसोबत बोलायला देखील लाजायचा। परंतु आजकालच्या दुनियेमध्ये असं काही घडत आहे जे ऐकून आपल्याला देखील विश्वास बसणार नाही। बाप लेकाचं नातं हे असंही असू शकतं, यावरती आपल्याला विश्वास बसणार नाही। आजची सत्य घटना आहे महाराष्ट्रातील हिंगोलीमधील मंगेश नागपुरे नावाचा एक मुलगा, जो स्वतः एक अल्पवयीन आहे। तो वीप्ले नावाचा एक ॲप वापरत होता। त्या वीप्ले ॲपवरती त्याची ओळख मध्य प्रदेशच्या बैतूलमधील एका तरुणीसोबत झाली, जी 15 वर्षांची तरुणी होती। आता दोघांची ओळख झाली आणि तिथून पुढे त्यांची चॅटिंग सुरू झाली, बोलणं सुरू झालं। चॅटिंग करता करता दोघांमध्ये घट्ट मैत्री तयार झाली आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले। मंगेश नागपुरेने त्या मुलीला लग्नासाठी प्रपोज केला। मंगेश नागपुरे तिला म्हणू लागला की मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबत करेल। अवघी 15 वर्षांची तरुणी, जिला या जगाचं अजून तितकंसं ज्ञान देखील नाही, ती तरुणी मंगेशच्या शब्दांनी घायाळ व्हायला लागली। त्या तरुणीला वाटायला लागले की मंगेशसारखा मुलगा आपल्याला संपूर्ण जगात शोधून देखील सापडणार नाही। ती तरुणी देखील मंगेशवरती प्रेम करू लागली। मंगेश तिला म्हणाला, जर तुला माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर तुला मध्य प्रदेशवरून हिंगोलीला यावे लागेल। आता त्या तरुणीनेही मागचा पुढचा विचार न करता जणू काही तिला हिरा भेटला आहे असं समजून आईवडिलांना न सांगता बैतूल मध्य प्रदेशवरून थेट हिंगोलीला आली आणि तिच्या प्रियकर मंगेशला भेटली। मंगेश आणि ही तरुणी दोघेही अल्पवयीन होते, परंतु दोघांचे प्रेम होते। मंगेश जेव्हा त्या तरुणीला भेटला, सर्वप्रथम त्या मंगेशने त्याच्या शरीराची भूक मिटवली। लग्न वगैरे बाजूला ठेवून सर्वात आधी मला तुझ्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करायचे आहे असे सांगून त्याने प्रथमतः त्या तरुणीसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले। मंगेश तेथून बाजूला गेल्यानंतर मंगेशचे वडील दीपक नागपुरे हे त्या तरुणीकडे आले। दीपक नागपुरेची वाईट नजर या तरुणीवर पडली। दीपकच्या मनात या तरुणीबद्दल वासनेची पाल चुकचुकली। दीपक तिला म्हणू लागला, तू इथे का आली आहे? त्या तरुणीने सांगितले की मी मंगेशवरती प्रेम करते, आम्ही दोघे लग्न करणार आहोत। त्यानंतर मंगेशचा बाप दीपक तिला म्हणाला, जर तुला माझ्या मुलासोबत लग्न करायचे असेल तर तुला माझ्यासोबत शरीर संबंध ठेवावे लागतील। एवढं ऐकून ती अवघ्या 15 वर्षांची तरुणी घाबरून गेली की हे काय म्हणत आहे। तिला विचार करण्याची वेळ न देता किशोरचे वडील दीपक नागपुरे यांनी त्या मुलीसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले। आता ती मुलगी प्रचंड घाबरून गेली होती। त्या मुलीला वाटत होते की मी येथे किशोरसोबत राहण्यासाठी आले होते, परंतु माझ्यासोबत हे काय घडले। त्या मुलीने सर्वप्रथम हे एक वाईट स्वप्न म्हणून विसरण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा किशोरने परत तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले। त्या मुलीला वाटले होते की किशोरचा बाप दीपक एकदा माझ्यासोबत असं करून त्यानंतर तो तसं काही करणार नाही, परंतु किशोर गेल्यानंतर दीपक तिच्याकडे यायचा आणि दीपक गेल्यानंतर त्याचा मुलगा किशोर तिच्याकडे यायचा। हे दोघे तिच्यासोबत सतत शरीर संबंध प्रस्थापित करत होते। आता त्या तरुणीला कळायला लागले होते की मी किती मोठी चूक केली आहे। खरं तर किशोरचं माझ्यावरती प्रेम नसून ही त्याच्या बापाची आणि त्याची मिलीभगत आहे। त्यांनी मला फसवलेलं आहे। प्रेम आहे आणि लग्न करेल हे आमिष दाखवून त्यांनी मला बोलावले आणि त्यांना दोघांना कदाचित माझ्यासोबत हेच करायचे होते। आता ती तरुणी त्या दोघांना विनंती करायला लागली होती की मला येथून सोडून द्या, मला माझ्या घरी जाऊ द्या, परंतु या नराधमांनी तिला अजिबात सोडले नाही आणि एकाची वेळ झाली की दुसऱ्याची वेळ झाली की पहिला हे दोघेजण त्या 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करत राहिले आणि त्या तरुणीला सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता। कारण एकतर ती मुलगी तिचे घरदार सोडून प्रियकरासाठी
इकडे निघून आली होती. तिला वाटत होते जर याची वाच्यता आपण कुठे केली तर आपलीच बदनामी होणार आहे. त्यामुळे तिने काही दिवस या बापलेकांचे अत्याचार सहन केले आणि तिला वाटत होते की हे थोडे दिवस असं करून मला सोडून देतील. परंतु या बापलेकांचं तिला सोडण्याचं अजिबात मन नव्हतं. तशी काय ती 15 वर्षीय मुलगी यांच्या बापाची प्रॉपर्टी होती. शेवटी त्या तरुणीला कळून चुकले की हे असे सहजासहजी मला माझ्या घरी जाऊ देणार नाही. शेवटी कंटाळून त्या मुलीने पोलीस हेल्पलाईनवरती कॉल केला आणि तिच्यासोबत घडत असलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन त्या मुलीची तेथून सुटका केली आणि किशोर नागपुरे या मुलावर आणि त्याचा बाप दीपक नागपुरे या दोघांवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात आली. सध्या ही मुलगी हिंगोलीमध्येच आहे. पुढील कारवाई करून पोलीस तिला तिच्या घरी मध्य प्रदेशला पाठवतील. या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त करणे, दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात, त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या तरच आपण यापासून सावध राहू शकतो. अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.